अमर आपटे. आयुष्याचे दोन थर आलटून पालटून जगणारा एक माणूस. एक आयुष्य प्रचंड निर्भय होण्यास उद्युक्त करतं, तर एक आयुष्य जखडलेल्या दिवसात जगण्याचा वेध घेतं. पळवाटा आणि संधी यात गोंधळलेला, प्रेम या शब्दाने होरपळून निघालेला अमर आपटे आयुष्यात काय शोधतोय? एक प्रचंड अस्वस्थता, प्रश्न नसलेली उत्तरं. प्राची आपटे ह्याच्या थेट विरुद्ध. तिच्याकडे खूप प्रश्न आहेत आणि नवरा म्हणून अमरने ते प्रश्न सोडवावेत अशी तिची इच्छा आहे. आणि जर यात तो अपयशी झाला तर तिला खूप राग येतो. ती स्पष्टच बोलते की बायकांना हे असले निर्धन गुप्तहेर आवडत नाहीत. वारंवार अमरचा स्वाभिमान दुखावते आणि मग अमर आपटेची ती जखडलेली दुनिया त्याला चिथावू लागते, निर्भय बनवू लागते. आणि त्या वादंगात नेहासारखी जिद्दी आणि एकटी पडलेली मुलगी त्याला भेटते. विवाहित पुरुष प्रेमात पडू शकत नाहीत का? नेहाचा हा प्रश्न त्याच्या विचाराला दिशा देतो आणि म्हणून अमरला उत्तर मिळतं, हो, प्रेमात पडू शकतो. अमर निडर होऊन जगण्याचा प्रयत्न करतो, पण चूक गैर याच्या पाशात अडकतो. त्याच्या विचारांशी होणारी रस्सीखेच त्याला हतबल करते. पण जगणं भाग आहे आणि मरावं अशी अमरची इच्छाही नाहीये. नेहानंतर त्याची दुनिया बदलते, सुकर आणि सुसह्य होते, पण तीही त्याला अस्वस्थ करते. नेहावरचं त्याचं प्रेम क्षणिक होतं का? पण मग तो नेहा विरुद्ध बोलणाऱ्याच्या मुस्काटात का भडकावतो? आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या उलाढालीत बायकोला आपला आधार बनवणं अमर का टाळतो? अमरच्या मनात हे प्रश्न मुळीच नव्हते आणि त्यामुळे त्याच्याकडे या प्रश्नांची उत्तरही नाहीये. अमर आपटे काय आहे हे सांगता येत नाही. आणि मग चूक काय आणि बरोबर काय? दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाच्या दोन जमेच्या बाजू आहेत. 1992च्या काळाचं भान ठेवून गुप्तहेर हे पात्र उभं राहतं. प्रथम अमरचा रेनकोट, त्याचं काम, मग त्याचं घर, मग त्याचा कॅमेरा, त्यानंतर त्याची बायको आणि त्याची स्कूटर, असा चित्रपट सुरू होतो. एक उत्तम रिसर्च करून चित्रपटातल्या सूक्ष्म जागा व्यवस्थित भरल्या आहेत. लोकांच्या भुवया उंचावतील असा किसिंग सीनही चित्रपटात आहे, परंतु त्यात अवघडलेपणा वाटावा असं काहीच नाही. कथानकाच्या अनुषंगाने तो सीन येतो आणि जातो, ती सहजता चित्रपटात दिसते. अमर आपटे हे एक भयंकर अस्वस्थ कॅरेक्टर आहे. त्याच्या वागणुकीला न्याय द्यायला यापेक्षा जोमदार कथानक बनू शकलं असतं. परंतु असंही म्हणता येईल की 92 सालात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करण्याचं धाडस कोण करू शकत होतं का? या पार्श्वभूमीवर हे कथानक भाव खाऊन जाईल. परंतु अमर आपटे हे पात्र यापेक्षा जास्त अस्वस्थ करू शकत होतं. पुणे 52 एक रिच आणि एलिट अनुभव आहे. चूक काय बरोबर काय या पलीकडे जाऊन आधुनिक मानसिकतेचा एक नवा खेळ इथे पाहायला मिळतो. एक तरुण आणि नवीन अनुभव म्हणून पुणे 52 हा चित्रपट नक्कीच एक सुखद अनुभव आहे. राजश्री मराठीतर्फे पुणे 52 या चित्रपटाला आम्ही देतोय 3 स्टार्स.